नमस्कार, मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण नामवंत पक्षी निरीक्षक, पक्षी मित्र श्री माणिक पुरी सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारावा वाटेल की पक्षी निरीक्षण आपल्याकडे फारसं काही विकसित नाही किंवा तो भाग आणखी आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये फार प्रचलित नाही. तर अशा अतिशय दुरस्थ वाटणाऱ्या छंदाकडे तुम्ही कसे वळाला? पक्षी निरीक्षणाकडे मी वळण्याच्या अगोदर मला माझे लहानपणची आठवण सांगावीशी वाटते. माझी आजी आम्हाला शेतामध्ये सोबत घेऊन जायची. म्हणजे कधी कामानिमित्त गवऱ्या वेचायला असेल, काही काम करण्यासाठी असेल, गवत कापायला असेल, मग त्यावेळेस आजी पाखरांना माया करायची, पाखरांवर. मग आजी सांगायची, ह्या पक्ष्यांचा त्रास देऊ नकोस, ह्या पक्ष्यांना काही खाऊ घालू नकोस. म्हणजे आजीचा जे काही वारसा होता, म्हणजे आजीला पक्ष्यांची आवड होती मुळात. मग मला वाटतं की तोच वारसा माझ्याकडे आला असावा, म्हणून मी सुद्धा या पक्षी निरीक्षणाकडे वळालो असं मला वाटतं. या पक्षी निरीक्षणाकडे, या छंदाकडे नेमका कोणत्या वेळी, कोणत्या टप्प्यावर वाटलं की तुम्हाला हा छंद पुढे न्यावा? ज्यावेळेस आम्ही इंद्रायणी माळावर जात असो, लहानपणी अनेक वेळा इंद्रायणी माळावर गेलो यात्रेच्या निमित्तानं. पण नंतरच्या काळामध्ये नोकरीच्या अगोदर ज्यावेळेस इंद्रायणी माळावर फिरायचो, त्यावेळेस असं वाटलं की आपण ह्या पक्षावर काम केलं पाहिजे. म्हणजे हे पक्षी आहेत, या मारडा नावाचे पक्षी आहेत किंवा त्या आजूबाजूच्या पाण्यातले पक्षी आहेत की ज्या पक्ष्यांना काहीतरी सांगायचं आहे, ज्या पक्ष्यांना काहीतरी एक जगणं आहे त्यांचं, ते जगणं सगळ्यांना कळावं पक्षी जीवनातलं. त्यामुळे मला वाटलं की त्या पक्षावर आपण लिहिलं पाहिजे. मग तिथून इंद्रायणी माळापासून लिखाणाला सुरुवात झाली. मी पहिला लेख तो इंद्रायणी माळावरचाच लिहिला. बरोबर. तिथून माझी त्या पक्षी निरीक्षणाच्या जे काही सुरुवात आणि त्या पक्ष्यांच्या लेखनाची सुरुवात इंद्रायणी माळापासून झाली असं मला वाटतं. हे मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना की माणिक पुरी सरांचं जे पुस्तक आहे पक्षी येती अंगणी, याला श्री ना. पेंडसे राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर, खरं म्हणजे त्यासाठी आपलं अभिनंदन. धन्यवाद सर. आणि पक्षी निरीक्षणावर कादंबरी फॉर्म मध्ये लिहिणं मला वाटतं की चांगलंच आव्हानात्मक आहे. तुम्हाला कादंबरी हा फॉर्म त्यासाठी का निवडावा वाटला? निसर्गावर अनेकांनी लिहिलं. खरं म्हणजे माझी फार मोठी उत्सुकता आहे. खरं तर निसर्गावर अनेकांनी लिहिलं. जसं की व्यंकटेश माडगूळकर सरांनी वानरावरची सत्तांतर कादंबरी लिहिली, दत्ता मोर्शे सरांनी झुंड कादंबरी लिहिली रानगव्यावरची, किंवा आनंद यादवांनी माऊली कादंबरी लिहिली घरातल्या मांजरीवरची. बरोबर. मला वाटलं की मग तसं पक्षावर सुद्धा काही जणांनी लिहिलं असेल. मग त्या पद्धतीनं मग काही वाचत गेलो तर असं लक्षात आलं की धनुगोपाल मुखर्जी यांनी एक कबुतरावरची चित्रगृह नावाची कादंबरी लिहिली. बंगालीमध्ये, हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये नंतर त्या मराठीमध्ये पण अनुवादित झाली. बरोबर. पक्षीतज्ञ, पक्षी अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी त्या कादंबरीचा अनुवाद केला. बरोबर. विद्याधर म्हैसकर सरांनी एक बुलबुल पक्षावरची कादंबरी लिहिली. मला वाटलं की मग ह्या प्राण्यावरच्या कादंबऱ्या आहेत, पक्षावरच्या कादंबऱ्या आहेत, पण पक्षी निरीक्षणाच्या अनुषंगानं फार असं लिहिलं गेलं नाही. मग आपण त्या पद्धतीनं काही नोंदी घेतल्या तर माझ्या नोंदी घेणं सुरूच होतं. म्हणजे मी पक्षी निरीक्षणाला जात असो, त्या पद्धतीनं त्या दररोजच्या डायरीमध्ये नोंदी होत्या. मग ह्या नोंदीचं कुठेतरी संकलन व्हावं, ह्या नोंदी कुठेतरी कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये बसाव्यात. पण त्याच्या अगोदर प्रसिद्ध लेखक राजन गवसर यांनी तू जर ही कादंबरी या पद्धतीने लिहिली किंवा अशा फॉर्मॅटमध्ये लिहिली तर ते खूप चांगलं होईल असं ते म्हणाले. मग मला वाटलं की आपण या पक्षी निरीक्षणाची जी काही नोंदी आहेत त्या आपण कादंबरीमध्ये लिहिल्या पाहिजेत. खरं तर त्याची अवघड गोष्ट होती, कारण आपण केलेल्या नोंदी आहेत एखाद्या कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये बसवणं हे तसं फारच अवघड होतं. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण काहीतरी एक नवीन कलाकृती आपण निर्माण केली पाहिजे. यामुळं मला त्या नोंदी कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये लिहाव्याशा असं वाटलं. म्हणून ती कादंबरी पक्षी त्या अंगाने ही कादंबरी लिहिली गेली. सर, पक्षी निरीक्षण म्हटल्यानंतर लोकांना फारशी कल्पना येत नाही आणि त्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत पक्षी निरीक्षण करण्यासाठी जे करावं लागतं त्याचीही पुरेशी समाज मंडळाला फार माहिती नाही. म्हणजे मी तर म्हणतो की पक्षी निरीक्षण करणे ही प्रकारची साधनाच आहे. हो. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय कष्ट घ्यावे लागतात किंवा काय असावं लागतात आपल्यामध्ये जेणेकरून आपण ते कष्ट घेऊ शकू,
अशा कुठल्या कुठल्या बाबी आहेत? पक्षी निरीक्षण करणं तसं अवघडच म्हणायचं. हो. कारण पक्षी निरीक्षण करायचं म्हणजे आपल्याला सकाळी पहाटे 4:00लाच उठावं लागतं. आपण ज्या ठिकाणी आपल्याला पक्षी निरीक्षण करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला 5:30-6:00ला पोहोचावं लागतं. आपल्या वेळी नाही, पक्ष्यांच्या वेळी. पक्ष्यांच्या वेळी. पक्ष्यांची वेळ पाळावी लागते. पक्ष्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला तिथे जावं लागतं. मग कधी कधी काय असतं की काही पाणपक्षी असतात की जे पाणपक्षी आपल्याला त्या पाण्यामध्ये जाऊनच पाहावे लागतात. होडीने जावे लागेल, नावेने जावं लागेल किंवा काहीतरी साधन घेऊन तुम्हाला त्या पाण्यात त्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी जावं लागतं. एखाद्या पाण्यामध्ये बेट असतं, जसं की नदी सुराई जो पक्षी आहे तो आम्हाला येलदरीच्या डॅमच्या बेटावर आढळला. मग तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो प्रवास खरं तर जीव घेण्याचा प्रवास असतो कधी कधी. बरोबर. मग अशा ठिकाणी जाणं एक मोठं आव्हान असतं आणि तिथे गेल्यानंतर मग ते जे काही आपण खरं तर प्रवास केलाय तो आपण विसरून जातो. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळेस मार्डा नावाच्या पक्ष्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस फार दूरपर्यंत चालत जावं लागतं. कारण मार्डा नावाचे पक्षी आपण जिथे थांबलो तिथे काही पक्षी नसतातच. मग त्या पक्ष्यांचा जो काही अधिवास आहे, जे काही बारीक खुरटं गवत असेल, खुरटी झाडं असतील, मग त्यासाठी आपल्याला खूप पायपीट करावी लागते. म्हणजे ते एक आव्हानच आहे एवढ्या दूरपर्यंत चालत जायचं आणि त्या पक्ष्यांचं आपल्याला निरीक्षण करायच्या, नोंदी करायच्या. आणि मुख्य आणि तास वाट पाहणे. आणि जंगलातल्या पक्ष्यांचं अजून वेगळं. जंगलामध्ये प्रवास भयंकर असतो. टिपेश्वरच्या अभयारण्यामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो तेव्हा तुरेवाला सर्प गरुड होता. तो पाहण्यासाठी बरंच आतमध्ये जावं लागतं. म्हणजे जंगलातला दाट जंगलातला प्रवास आहे किंवा मार्डा नावाचा प्रवास आहे किंवा पाण्यातल्या पक्ष्यांसाठीचा प्रवास आहे. ह्या सगळ्या अशा त्या पक्ष्यांच्या वेळा सुद्धा वेगवेगळ्या असतात. म्हणजे काही पक्षी हे पहाटे तुम्हाला दिसतील, काही पक्षी तुम्हाला हे 8 वाजता दिसतील. पानपक्षी थोडं उशिरा जरी आपण गेलो पानपक्ष्यांसाठी तर ते पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा अनेक अडचणीतून आपल्याला हे पक्षी निरीक्षण करावं लागतं. यानंतर एक महत्वाचा प्रश्न येतो की आपल्याकडे अनेक पक्षी मित्र आहेत आणि पक्षाविषयी लेखन केलेले रायटर्स आहेत. तर त्या संबंधीची प्रमुख नावं तुम्हाला आवडलेली किंवा तुम्हाला प्रेरणा ठरलेली अशी कोणती आहेत? पद्मश्री ज्यांना आता नुकताच पुरस्कार मिळाला असे आदरणीय मारुती चितमपल्ली सर यांची पुस्तकं मला फार आवडली. आणि डॉक्टर सालीम अली यांचं जे काही द इंडियन बर्ड्स, द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक आहे, भारतीय पक्षी, हे पुस्तक आणि चितमपल्ली सरांचं पक्षीकोश, ही 2 पुस्तकं मला फार माझ्या पक्षी निरीक्षणाच्या या काळामध्ये मला फार उपयोगी पडली. ज्या ज्या वेळेस काही एखादा नवीन पक्षी आढळतो, ज्या ज्यावेळेस एखाद्या नवीन पक्षाची नोंद केली जाते, त्यावेळेस मी हा मुद्दाम डॉक्टर सालीम अली यांचं भारतीय पक्षी आणि मारुती चितमपल्ली यांचं पक्षीकोश, ही 2 पुस्तकं मी मुद्दाम माझ्याजवळ ठेवतो की जेणेकरून ह्या पक्षाची मला माहिती होईल. हे झालं पक्षीकोश संदर्भात. पण चितमपल्ली सरांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत इतर, त्या पुस्तकामध्ये सुद्धा पक्ष्यांचे अनेक वर्णन आहेत, तपशीलवार वर्णन आहेत. म्हणजे चांगला मजकूर आपल्याला चितमपल्ली सरांच्या पुस्तकात वाचायला मिळतो. जसं की जंगलाचं देणं असेल, पक्षीजा दिगंतरा असेल, पाखरमाया आहे, घरट्या पलीकडे आहे, निळावंती किंवा त्यांचं आत्मचरित्र चकवा, चांदणी, एकूण उपनिषद, अशी काही महत्वाची पुस्तकं चितमपल्ली सरांची सांगता येतील. चितमपल्ली सरांसोबतच व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्यातही अनेक वेळा पक्षी पुढे येतात आपल्या. बरोबर. मनगरवाडीमध्ये आपल्याला लार्कचं खूप सुंदर असं वर्णन पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. किंवा त्यांच्या जंगलातील दिवस असेल, वाघाच्या मागावर असेल, या काही पुस्तकामध्ये पक्ष्यांची वर्णन येतात. ह्यासोबतच काही संत साहित्यामध्ये सुद्धा पक्ष्यांची वर्णन आहेत. जसं का महानवपंत जे साहित्य आहे, महानवपंताच्या साहित्यात सुद्धा पक्ष्यांची वर्णन आहेत. म्हणजे हे पुस्तकं सुद्धा पक्षी निरीक्षणासाठी उपयोगी ठरली. तुमच्या एका पुस्तकामध्ये अशी वर्णन आहेत की कुठल्या कुठल्या प्राचीन साहित्यामध्ये याचा प्रामुख्याने उल्लेख आहे आणि त्या उल्लेखावरून आपल्याला त्या त्या पक्षा संदर्भामध्ये काय माहिती मिळते. तर अशी काही उदाहरणं सांगा ना. मी आताच म्हणालो की जे महानवपंत आहे, महानवपंताच्या साहित्यामध्ये तर खूप असे पक्षी आपल्याला आढळून येतात, वाचायला मिळतात. जसं की लीळाचरित्र आहे. लीळाचरित्रामध्ये कावळ्याची साळ्याची जी काही गोष्ट आहे ती गोष्ट सर्व परिचितच आहे. त्यासोबतच धानाईसा यांनी जे सह्याद्री वर्णन लिहिलेलं आहे त्या पुस्तकात राजहंस पक्षी आहे, चक्रवाक पक्षी आहे, या या पक्ष्यांची फार सुंदर तपशीलवार वर्णन आलेलं आहे. महदंबीने जे धवळे लिहिले, त्या धवळेंच्या धवळेमध्ये सुद्धा आपल्याला या पक्ष्यांची वर्णन आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे हे महानवपंतच नाही तर तुकोबारायांच्या गाथेमध्ये, संत ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये, संत ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेमध्ये सुद्धा हे आपल्याला पक्षी पुन्हा पुन्हा भेटायला मिळतात किंवा आपल्याला ते वाचायला मिळतात. पक्षी निरीक्षण हा एक असा छंद आहे आणि त्याबद्दलची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी आणि विद्यार्थी वर्गात विशेषतः पोहोचावी. कारण मला वाटतं की या संदर्भामध्ये पक्षी
पक्षीच नव्हे तर पशु पक्षी वेगवेगळे जे आहेत आणि आपलं पर्यावरण जे आहे आणि त्याचा जो समतोल आहे त्याचा फार अनन्य असा संबंध आहे. आणि माणूस हा पृथ्वीवर एक नाहीये आणि एकटा जगू शकणार नाही. तर त्यांचा अनन्य संबंध आहे आणि ही इकोसिस्टम सस्टेन करण्यासाठी हा जो संबंध आहे एकमेकांशी, तो आपण राखला, त्याचा समतोल राखला तरच आपण जिवंत राहू. बरोबर आहे. मला वाटतं की ही भावना लोकांपर्यंत जाणं, हे ज्ञान लोकांपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पशु, पक्षी आणि इकोसिस्टम यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण पक्ष्यामुळं ही इकोसिस्टम कशी चालते, त्याची काही उदाहरणं त्याचं आम्हाला उदाहरण सांगतात आपल्याला, की जसं की पिंपळ वृक्ष आहे. हं, पिंपळ वृक्षाची फळं खाण्यासाठी खूप पक्षी हं, येतात. हं, तांबट येतात, बुलबुल पक्षी येतात, हं, कोकिळा येते, हं, कावळे येतात, हं, अजून काही गोमेजसारखे पक्षी येतात. हं, मग ह्या पक्ष्यांनी जी काही पिंपळाची फळं खाल्लीत हं, किंवा हरवळी पक्षी येतात. मग ह्या पक्ष्यांच्या विष्ठेमधून जी काही ही झाडं उगवतात हं, आणि ती आपण म्हणजे झाडं लावायची गरज नाही पडत आपल्याला. हां, हां, हां. तांबट मी तर एका पिंपळावर 50 पेक्षा जास्त तांबट उतरले आणि त्यांनी हं, कितीतरी फळं खाल्लेली बघितलेली आहेत. हं, आणि या पक्ष्यांच्या सीटमधून किंवा हं, या पक्ष्याच्या विष्ठेमधून हं, ही पिंपळाची झाडं हं. पुन्हा जन्माला येतात किंवा ही त्या बियामधून ती झाडं पुन्हा वाढतात. म्हणजे जंगल वाढवण्यासाठी हे पक्षी फार महत्वाचे आहेत. म्हणजे जसं की आपण जे जंगलं पाहतो, एवढी झाडे पाहतो, आपल्याला वाटतं की ती अशीच आलेली आहे. परंतु त्या पाठीमागे पक्षी आहेत, वेगवेगळे पशु आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण हे जर लक्षात घेतलं, मला वाटतं तर आपली इकोसिस्टम कशी सगळ्या माणसांनी, सगळ्या लोकांनी, सगळ्या पशु-पक्ष्यांनी, सगळ्या वनस्पतींनी बनवलेली आहे. हं, हं. आणि त्यांचा एकमेकांशी अनन्य असा संबंध आहे, हे आपल्या लक्षात येतं. नाही का सर? हो, हो. मी आता म्हणालो जसं की हं, तांबटचं आहे. हं, त्यानंतर धनेशचं पण उदाहरण देता येतं. धनेश तर एका वेळेस 8-8, 10-10 फळं खातो. हं, हं, आपल्या फिमेलला सुद्धा खाऊ घालतो. आपल्या हं, पिल्लांना खाऊ घालतो. म्हणजे एका वेळेस ते कितीतरी पद्धतीची फळं खाऊ घालतात. मला वाटतं की फळाचं जे काही प्लांटेशन आहे, त्या झाडांचं प्लांटेशन आहे, हे पक्षीच करतात. या धनेश पक्षाला तर कोकणामध्ये शेतकऱ्याचा मित्र मित्र म्हणतात. कारण कोकणातली झाडं ह्या पक्षामुळं पुन्हा-पुन्हा वाढतात. जसं की आपल्याकडे बोरीची झाडं आहेत. बोरीची झाडं आपल्याला असं वाटतं की अनेक ठिकाणी ती कशी काय उगवली? जे खोकड आहेत, कोल्हे आहेत, ह्या प्राण्यांना त्या बोरीची फळं फार आवडतात. बरोबर. ते बोरीची फळं खाल्ली की त्या त्यांच्या आठवड्या असतात. त्यांच्या विष्टीमधून ते लगेच पाऊस पडला की रुजतात आणि बघता-बघता बाभळीचं बन असेल, बघता-बघता बोरीचं बन असेल, हे तयार व्हायला काही वेळ लागत नाही. आणि ह्या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा फार इकोसिस्टममध्ये फार जवळचा संबंध आहे. काही-काही पक्षी हे प्राण्यांच्या आवाजावरून त्यांची दिनचर्या बदलतात किंवा अच्छा. पक्ष्यांच्या आवाजावरून प्राणी सुद्धा हां, सावध होतात. त्याकडेच मी येणार होतो, की त्यांच्यातलं जे कम्युनिकेशन आहे हं, हं. आपसातलं, हां, हां. ते आपल्याला कळणार नाही की त्यांची भाषा. हं, हं. परंतु त्यांची भाषा आहे बरोबर आणि आहे. त्या भाषेमुळे त्यांचं जीवन व्यतीत होत असतं. हं, हं. एकमेकांशी त्यांना काय सांगायचंय, काय नाही, कुठले इशारे द्यायचेत, हं, हं. काय सांगायचंय. तर ते फार मोठी जग आहे. बरोबर आहे. बहुधा मानव त्याला कधीही पूर्णपणे समजू शकणार नाही. तर पक्षी मित्र म्हणून मात्र तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ आहेत, हं, पक्ष्यांच्या हं. फार जवळ आहेत. तुम्हाला काही गोष्टी नक्कीच लक्षात आल्या असतील त्यांच्या कम्युनिकेशन बद्दल, त्यांच्या आम आपसातील संवादापेक्षा बद्दल. तर आ त्याबद्दल काय सांगाल? आम्ही एकदा जे काही आमचं रातव्याचं जंगल आहे. हं. आम्ही त्याला नाव दिलं रातव्याचं जंगल. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच पक्ष्यांची भाषा अधिक कळते. हे आम्ही रातव्याच्या जंगलामध्ये एकदा मुक्कामाला होतो हं, आणि मुक्कामाला असताना त्या पक्ष्याचा आवाज चक, चक, चकर, हं, चक, चक, चकर, हं, चक हं, असा आवाज खूप वेळ यायचा. दरीमधून हं, यायचा, बाजूने यायचा हं, आणि मग त्यावेळेस आम्ही खोकडाच्या मागावर होतो. हं, आम्हाला खोकडाचे निरीक्षण करायचे हं, होते. हं, खोकडाची हं, फॅमिलीज बघायची होती हं, आणि मग ह्या रातव्यांचा जो आवाज आहे, हं, तो आवाज आला, की त्या बिळामधून, खोकडाच्या बिळामधून ते खोकड बाहेर येऊ लागले. पिल्लं हं, त्यांची बाहेर येऊ लागले. हं, म्हणजे मला वाटतं, की ह्या पक्ष्यांचा आवाज जो आहे, हं, तो आवाज त्यांना कळाला, अर्थ हं, कळाला असावा. हं, म्हणजे आता सायंकाळ झालेली आहे. आता रातवे पक्षी हं, ओरडत आहेत. मग हं. आता आपण बाहेर यायला काय हरकत आहे? म्हणजे या पक्ष्यांच्या आवाजाचा कुठेतरी त्या खोकडाशी संबंधित आहे. आणि एकाच आणि प्रजातीचे जे पक्षी असतात, समजा नर मादी आहे किंवा हं, एकाच प्रजातीतील जे पक्षी आहेत, हं, त्यांचंही जे कम्युनिकेशन आहे आणि ते जे काही इशारे म्हणा किंवा हं, हं, सिग्नल्स पाठवतात, हं, हं. त्यांच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्याकरता, बरोबर आहे. तर त्याबद्दलही आम्हाला सांगा? यापूर्वी मला एक उदाहरण सांगावसं वाटतं. हां, पक्षीशास्त्रज्ञ अर्नेस्ट सेटन हां. यांनी आयुष्यभर कावळ्यावर काम केलं. बरोबर. त्यांनी द स्टोरी ऑफ अ क्रो नावाचे एक पुस्तक लिहिले, की हं. ज्या पुस्तकामध्ये कावळ्याच्या भाषेवर त्यांनी अभ्यास केला. बरं, बरं. जसं की क्वाव, हं, काव, काव हं, असा आवाज असेल हं, किंवा क्वाव हं, असा एखादा आवाज असेल हं, किंवा क, 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 काव हं, असा आवाज असेल. हं, हं. पण हे सगळे आवाज आपल्याला काव, कावच असं वाटतात. हां. पण प्रत्यक्षात ते आवाज भिन्न-भिन्न आहेत. आणि अर्थ वेगवेगळे हां. त्या त्यांचे अर्थ आवाजाचा वेगळे. अर्थ सुद्धा भिन्न-भिन्न आहे. हां. मग मला वाटतं, की मग ज्याचे हे कावळ्यावर त्यांनी काम हं, केलं. तसं हं, मग मला आपले जे काही हा
जिंतूर तालुका आहे, ऐनोली तलाव आहे, त्यानंतर पलीकडं कवडा तलाव आहे, येलदरी तलाव आहे, निवळी तलाव आहे. ह्या परिसरामध्ये जे काही नदीसुरे पक्षी होते, त्या नदीसुरे पक्ष्यांच्या आवाजामध्ये सुद्धा ही जादू पाहायला मिळाली. बरोबर. म्हणजे त्यांच्या प्रत्येक आवाजामध्ये तो सारखा स्वर येत नाही. म्हणजे कधी टचा आवाज येतो, कधी चचा आवाज येतो, कधी चर, चिव, चिटर, छिर असा आवाज हे येतो. त्यांचे आवाज झाले आणि त्या आवाजामुळं जे फिमेलला सांगणं आहे हां, किंवा हां, त्यांच्या पिल्लांना सांगणं आहे, हां. हे कुठला प्रत्येक संदेश हां, देतात ते? संदेश देतात. हां, प्रत्येक वेळी त्यांचा आवाज येतो, तो हां, आवाजाचा अर्थ वेगळा असतो. हां, मग तो आवाजाचा अर्थ आपल्याला कळायला लागला, की हां. पक्षी निरीक्षण करणं अजून सोपं जातं. म्हणजे त्या पक्ष्यांची भाषा आहे, ती भाषा खूप म्हणजे गूढच आहे म्हणावं लागेल. कारण एका पक्ष्याची भाषा त्याच्या कुळातल्या एका पक्ष्याला कळते. हं, त्या पक्ष्याची भाषा इतर पाणपक्ष्यांना कळतात. बरोबर, त्या पक्ष्याची भाषा मारणाऱ्या पक्ष्यांना पण कळते. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्यांच्या भाषा असतात हं, एकमेकांच्या पक्ष्यांच्या. त्या हं, एकमेकांना कळतात. त्यातून ते हं. आपलं जे काही वागणं आहे त्यामध्ये ते बदल करत असतात. एक फार म्हणजे गमतीदार प्रश्न मला वाटतो आणि तुम्ही ज्या पुस्तकामध्ये, तुमच्या दोन्ही पुस्तकामध्ये पक्ष्यांची जी नावं सांगितलेली आहेत, हं, हं. ती फार गमतीदार आहेत. म्हणजे ती आमच्यासारख्यांना म्हणजे 99% माहीत नाही जवळपास. पक्ष्यांची नावं म्हणजे पक्षीच माहीत आहेत मुळामध्ये. तर हे पक्षी वैविध्य एवढं मोठं निसर्गामध्ये आहे याची गंमत वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दिलेली नावं. हं, हं. आता उदाहरणार्थ वारकरी नावाचा एक पक्षी आहे. हो, हो, हो. अशी अनेकही असतील. तर ती काही नावं आम्हाला सांगा आणि नावं का पडलेली आहेत? आता वारकरी नाव हे सहज पडलेलं नसावं असं आमच्यासारख्यांना वाटतं किंवा हे नाव असेल वारकरी किंवा दुसरी काही नावं असतील, तर ते का पडलेली आहेत? त्याचा काय भाग आहे? तुम्हाला आम्हाला सांगा. जे पक्ष्यांची नावं आहेत, हं, काही पक्ष्यांची नावं त्यांच्या आवाजावरून पडलेली आहेत. हं, काही पक्ष्यांची नावं त्यांच्या दिसण्यावरून पडलेली आहेत. हं, जसं आता तुम्ही म्हणालात, की वारकरी. हं, आपण जर वारकरी पक्षी बघितला, हा एक पाणपक्षी आहे. हं, वारकरी जसे वारकरी अष्टगंध लावतात, हं, जसा त्यांचा गंध असतो. हं, पांडुरंगांचा गंध कसा आहे? अगदी हुबेहूब दिसणारा जो काही वारकरी पक्षी आहे, त्याच्या समोर तसा गंध आहे. इंटरेस्टिंग. हां, पांढरा शुभ्र आहे गंध. हां, मग त्यामुळे त्या पक्षाला वारकरी नाव दिलेलं आहे. हां, म्हणजे त्या वारकऱ्यांना बघितलं आणि त्या वारकरी पक्षाला बघितलं, तर दोघांकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं, "अरे, हे दोघं पण वारकरीच आहेत." मग म्हणजे तशा ज्यानं पद्धतीनं कोणी हे पहिल्यांदा त्याला नाव दिलं असेल, तर ते म्हणजे फार म्हणजे माणूस इंटरेस्टिंग असला पाहिजे हो. किंवा फार इमॅजिनेटिव्ह असला पाहिजे, असं म्हणायला जागा आहे. अजून काही नाव आहे जसं की मनोली नाव आहे हं, किंवा हरोळी नाव आहे. हं, अशी काही नाव आहेत की जे फार गमतीशीर वाटतात. हं. बरं भारतीय पक्षीमित्र हं, किंवा पशु-पक्ष्याबद्दल झालेला अभ्यास भारतामध्ये हं, आणि परदेशी झालेला अभ्यास, हं, हं, जे तुम्ही बहुतेक भाषांतरातून वगैरे वाचलं असेल किंवा एकूणच काही तुम्हाला माहिती असेल. हं, हं. तर त्या संदर्भामध्ये आपली मनोभूमिका, पाश्चिमात्यांची मनोभूमिका अभ्यास करण्यापाठीमागे त्यांची हं. कष्ट, हा काय फरक वाटतो? आपल्यापेक्षा जे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलं, हं, पक्षी अभ्यास, हं, तर त्यांनी खूप त्यांनी स्वतःला झोकून हं, दिलं हं, हं, त्यामध्ये. हं, जसं आपल्या भारतामध्ये, हं, महाराष्ट्रामध्ये हं, डॉक्टर सलीम अली हं, यांनी मोठं जगभर काम केलं. हं, हं, त्या पद्धतीनंच इतर देशामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं काम झालं. हं. मग त्या विदेशी जे काही पक्षीशास्त्रज्ञ आहेत, जसं हां. की आपण अरिस्टॉटलचं उदाहरण देतो. हो, अगदी. हां. अरिस्टॉटलनं तर पक्ष्यावर खूप मोठं काम केलं. बरं, बरं. अबोली पक्ष्यावर त्यांचं काम आहे हं, किंवा हिस्ट्री ऑफ हं. नॅचरलिस्ट नावाचा जो ग्रंथ आहे. अरिस्टॉटलचा उल्लेख निघालाच आहे, तर आपण प्रेक्षकांना हे सांगूया, की अरिस्टॉटल आज जी सगळी विज्ञान आहेत, वेगवेगळी विज्ञान, वेगवेगळे विषय, हं, त्या अनेक विषयांचा तो जनक बनवला जातो. हं. इतकं मोठं काम आणि इतका मोठा विचारवंत अरिस्टॉटल होऊन गेलेला आहे. आणि ऐकायला सरांकडून आनंद वाटला, की त्यांनी पक्षावरही खूप काम केलेलं आहे. नाही का? अरिस्टॉटलला पहिला पक्षीशास्त्रज्ञ मानतात. अरे वाह! वाह! हां, म्हणजे तोही तो हां, जनक आहे त्या शास्त्रातला एक. पक्ष्यांच्या जी पक्षी स्थलांतर करतात, त्या स्थलांतराविषयी मोठी टिपणं हं, अरिस्टॉटलने लिहिलेली आहेत. हं, म्हणजे काही काळ त्यांचा प्रभाव होता. पण ज्यावेळेस पक्ष्यांना टॅग लावणे असेल, पक्ष्यांना रिंग लावणे असेल, हे आलं. त्यानंतर मग काही गोष्टी अरिस्टॉटलच्या पाठीमागे पडल्या. जसं की बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी, BNHS मुंबई यांनी पक्ष्यांच्या पायामध्ये रिंग घालून त्या पक्ष्यांचं नेमकं स्थलांतर कुठे होत आहे, याच्या नोंदी अचूक घेतल्या. त्यामुळं अरिस्टॉटलनं काही मांडलेल्या गोष्टी आहेत स्थलांतराच्या, त्या मागं पडल्या. आणि आता नव्यानं पाहतो आपण, की अनेक पक्षीशास्त्रज्ञ पुढे येताना दिसत आहेत. तुम्ही म्हणालात, की विदेशी पक्षीशास्त्रज्ञ आणि भारतीय पक्षी अभ्यासक यामधला नेमका फरक काय आहे? ज्या पद्धतीनं डॉक्टर सलीम अली यांनी जगभर काम केलं. जसं उदाहरणार्थ निजाम राजवटीमध्ये हैदराबादपासून तर औरंगाबादपर्यंत डॉक्टर सलीम अली यांनी आपल्या मराठवाड्यातून एक सर्व्हे केला पक्ष्यांचा. हं, त्यामध्ये ग्रेट इंडियन बस्टर असतील
किंवा लेसर फ्लोरिकन असतील, अशा काही पक्ष्यांच्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी दिसायचे किंवा आपल्या औंढा, हिंगोली जिल्हा असेल, औंढा तालुका असेल, या तालुक्यात सुद्धा लेसर फ्लोरिकन, ग्रेट इंडियन मस्टर्ड हे पक्षी दिसायचे. पण आता हल्ली दिसत नाहीत. म्हणजे सलीम अली यांनी केलेलं जे काम होतं ते फार ग्रेट होतं. आणि भारतीय जे काही पक्षी विज्ञान आहे, ते समृद्ध करण्यामध्ये सलीम अली यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने पक्षी अभ्यासक काम करायचे, त्यांच्यापेक्षा सुद्धा सरस काम डॉक्टर सलीम अली यांनी केलं. मग त्या पद्धतीनं त्यांच्या नंतर सलीम अली नंतर मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी निरीक्षणावरचं काम चालू ठेवलं. आता डॉक्टर अनिल पिंपळापुरे सर आहेत, बरं. ते सुद्धा पक्षावर काम करतात. किंवा सोलापूरचे पी.एस. कुलकर्णी सर आहेत, त्यांनी तर माळढोकावर खूप मोठं काम केलेलं आहे. किंवा दिगंबर गाडगीळ सर असतील किंवा आपल्या मराठवाड्यातले डॉक्टर दिलीप यार्दी सर असतील. हे तर डॉक्टर सलीम अली यांच्यासोबत काम करायचे. बरोबर. म्हणजे अशी अनेक माणसं आहेत की महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये, की ज्यांनी पक्षी निरीक्षणावर किंवा पक्षी विज्ञानावर खूप मोठं काम केलेलं आहे. पक्ष्यांच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचा भाग शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मुख्यतः आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक आहे, तो म्हणजे त्यांच्या हालचाली, त्यांचे आपसातले व्यवहार, त्यांची स्थलांतरं, या संदर्भामध्ये आपल्याला हवामानाबद्दल काही संकेत मिळतात का? आणि ते पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी काही संकेत माहीत होते. तर ते आजच्या शेतकऱ्यांना कदाचित माहीतही नसतील. तर एकूणच पक्ष्यांची स्थलांतरं, त्यांची वागणूक आणि त्या संदर्भानं संकेत जो मिळतो आपल्याला वातावरणाचा, हवामानाचा बदललेल्या, त्या संदर्भात काही सांगाल का? पक्षी आणि वातावरण यांचा हं. फार जवळचा संबंध आहे. जसं हं. आता तुम्ही शेतकरी आणि पक्ष्यांचं नातं सांगितलं. हं. ज्यावेळेस चातक पक्षी आपल्याकडे येतात किंवा पावसा पक्षी आपल्याकडे यायला लागतो, हं. त्यावेळेस पावसाची चाहूल आपल्याला लागते, लागते. की आता काही दिवसामध्येच पाऊस येईल. त्यांच्या आवाजावरच शेतकरी सुखावतो. हं. म्हणजे हे पक्षी आले, की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे पाऊस येणार आहे का? ऊन पडणार आहे का? हं, किंवा अशा प्रकारचे संकेत मिळतात. कावळ्यांच्या घरट्याहून सुद्धा पावसाचा अंदाज बांधला जातो, असं मी अनेक पुस्तकात वाचलं होतं. बरं. की जर कावळ्यांनी घरटं फार उंचीवर बांधलं, तर त्यावर्षी पाऊस जास्त पडतो. कावळ्यांनी जर घरटं खाली बांधलं झाडावर, तर पाऊस त्यावर्षी कमी पडतो. किंवा जर त्यांनी बाभळीवर, बोरीवर अशा झाडावर, काटेरी झाडावर जर घरटं बांधलं, तर त्यावर्षी पाऊस कमी पडतो. अशी काही निरीक्षणं चितमपल्ली सरांच्या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळाली. म्हणजे मित्रांनो, भविष्यात होणारे जे काही हवामानातील बदल आहेत, म्हणजे पाऊस किती पडणार, कमी पडणार की जास्त पडणार, ऊन किती आहे, ऊन किती असणार आहे पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या पंधरवड्यामध्ये, याचे संकेत आणि याचं ज्ञान माणसापेक्षाही पहिल्यांदा किंवा माणसापेक्षाही जास्त हे प्राण्यांना आणि पशूंना असतं. हे स्पष्ट झालेलं आहे. हे अग सर्वांना माहिती आहे आणि ही किती मोठी गोष्ट आहे, की माणूस स्वतःला निसर्गातील सर्वात बुद्धिमान माणूस म्हणजे प्राणी समजतो. परंतु काही ज्या फॅकल्टीज आहेत, काही ज्या एबिलिटीज आहेत, त्या निसर्गाने ह्या पशुपक्ष्यांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आपण भूकंप आल्यानंतर भूकंपामध्ये फार पक्षी मेलेले आपल्याला पाहायला मिळत येस, नाहीत. येस. म्हणजे भूकंपाची चाहूल सुद्धा काही पक्ष्यांना लागते. पण याच्या उलट आहे, की जे वादळ येतात, अचानक आलेली वादळं, यामध्ये मात्र पक्षी अनेक गोंधळलेले आहेत. अचानक आलेल्या वादळामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी पडलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3-4 वर्षापूर्वी जी काही मोठी गारपीट झाली होती, त्या गारपिटीमध्ये बघितल्यासारखं आपण हजारो पक्षी मरण पावलेत. बरं. एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली कितीतरी पोपट मरून पडलेले आपण बघितलेले आहेत. किंवा हे पक्षी स्थलांतर करताना रस्ता भरकटतात अचानक आलेल्या वादळामुळे. म्हणजे अचानक वादळाची जी काही पूर्वसूचना आहे, ही पक्ष्यांना फार अशी कळत नसावी, असं मला वाटतं. जर तसं असतं, तर एवढ्या मोठ्या संख्येवर हे पक्षी मेले नसते. बरोबर. त्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला देता येईल, की जो छोटा चोरा कावळा आहे, हा एक दुर्मिळ काय पक्षी काय आहे. नाव आहे? छोटा चोर कावळा. म्हणजे पहा किती म्हणजे पुन्हा एक अतिशय इंटरेस्टिंग पक्षाचं. हा पक्षी ज्यावेळेस आपल्या 2 वर्षापूर्वी जे वादळ आलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्या वादळामध्ये हा पक्षी भरकटून आपल्या परभणीकडे आला. खरं तर हा छोटा चोर कावळा ब्राझीलचा पक्षी आहे. बरोबर. अटलांटिक जे महासागर आहे, हं. उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, त्या भागात हा आढळणारा समुद्र पक्षी आहे. त्याचं आपल्याकडे येण्याचं काही कारण नाही. पण ह्या अचानक आलेल्या वादळामुळं, चक्रीवादळामुळं हे पक्षी भरकटतात, स्थलांतराचा रस्ता चुकतात आणि मग आपल्यासारख्या अशा कोरडवाहू किंवा त्याचं जे काही राहणीमान आहे, समुद्र नसलेल्या भागापासून हे फार दूर जातात आणि ते आपल्याला त्यांचं दर्शन होतं. म्हणजे अशी एक वेगळी नोंद आपल्याला परभणीत करता आली. आता सरांनी सांगितलं की चोरकावळा कुठला? छोटा चोर कावळा. छोटा चोरकावळा. इंटरेस्टिंग नाव आहे. आणि तो ब्राझीलवरून आपल्याकडे येतो. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे ह्या देशांच्या मर्यादा पशुपक्ष्यांना नाहीयेत. या मर्यादा निसर्गालाच मान्य नाहीयेत. परंतु आपण मात्र जे आपल्या आजूबाजूला एक कृत्रिम जग निर्माण केलेलं आहे,
त्याच्यामध्ये वेगवेगळे देश आहेत आणि आपण शत्रू निर्माण केलेले त्या अनुषंगानं, की हा तुमचा देश, हा माझा देश. आपण जमीन वाटलेली आहे, आपण पृथ्वी वाटलेली आहे. अशी वाटणी मात्र आणखी पशु-पक्ष्यामध्ये झालेली नाहीये. हे वाटतं की मला फार आशादायी गोष्ट आहे आणि आपण काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे. सर, एक गोष्ट पुन्हा आहे, की काही पक्ष्यांच्या अनुषंगानं किंवा प्राण्यांच्या अनुषंगानं आपल्या समाज मनामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. हं, म्हणजे एखादा पक्षी दिसला किंवा एखादा प्राणी आडवा गेला, तर काहीतरी शुभशकून आहे किंवा अपशकून आहे, अशा प्रकारचे समज आहेत. तर ते प्रचलित काही तुम्हाला माहीत असलेले समजही सांगा आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण सांगा? खूप छान सर विचारला प्रश्न. आपण शेतामध्ये जाताना असा हमखास आपल्याला रस्त्यामध्ये टिटवी आढळते. हं. आपण सायंकाळी किंवा संध्याकाळी आपण भाकरी घेऊन जाताना किंवा हं. आपण रस्त्यावरून जाताना, पायवाटेने जाताना हं. टिटवी ओरडते आणि हं. मग आपल्याला वाटतं, "अरे, काहीतरी आता अपशकुन घडणार आहे." हं. कारण टिटवी आता आपल्या डोक्यावरून गेलेली आहे. हो, हो. तसं नाहीच आहे. हं, हं. कारण त्यांचं जे घरटं आहे ते सगळं जमिनीवर घरटं असतं. बरं, बरं. जमिनीवर हां, असतं. जमिनीवरच घरटं असतं. उगाच काहीतरी म्हणजे झाडावर नसतं. झाडावर नसतं. 2-3 काही असे 5-6 दगड मांडल्यासारखे केलेले हां. असतात किंवा त्या आपल्या अंगानं ते खोलगट असा थोडासा एक पसरट असा खड्डा म्हणजे करतात. पक्ष्यांची अंडी ही जमिनीवरही असतात. हं. बव्हंशी आपण आणि मग मानतो, की आपण झाडावरच असतात. परंतु ती जमिनीवरही असतात असं सरांनी सांगितलं. आपण ज्यावेळेस त्या रस्त्याने त्या चालत जातो, हं. त्यावेळेस त्या टिटवीला धोका जाणवतो आपला, बरं, की बरं. आता हा आपल्या घरट्याकडे जात आहे, घरट्याजवळून जात आहे. हं. मग त्या घरट्यापासून आपल्याला दूर नेण्यासाठी ती हं. ओरडते. हं. मग आपल्याला वाटतं, की अरे, ही आपल्या डोक्यावरून गेली म्हणजे आपलं काम होणार नाही. ही एक गोष्ट. अजून एक आहे, की आपल्या घरात जर घुबडांचं वास्तव्य असलं, तर काहीतरी अपशकुन घडणार आहे. हं. घुबड असलं, हं. घुबडाचं जर आपल्या घरावर बसलं, की हं. हाडळीचा पहारा आहे. अशा हं. काही अपशकुनी आहेत. पण तसं मुळात नाहीये. बरं. कारण घुबड कुठे राहतो, की ज्या ठिकाणी त्याला अन्न मिळतं हं. किंवा जी काही पडीत वस्ती आहे, हं. एखादा जुना वाडा आहे, जुनं हं. एखादं उंच झाड आहे, कोराट झालेलं. अशा झाडाच्या परिसरामध्ये हे घुबड राहतात. आणि मग आपल्या घरात जर तो उंदीर खाण्यासाठी घुबड येतात. मग आपल्याला वाटतं, की घुबड हे आपल्या घरावर आलाय म्हणजे काहीतरी एक वाईटच अपशकुन घडत आहे की काय? पण हं. तसं नसतंच मुळात. हं. घुबडांना उंदीर आवडतात. उंदीर खाण्यासाठी ते आपल्या घराच्या परिसरामध्ये येतात. एवढी एक गोष्ट आहे. अजून एक आहे, की घुबडाला जर आपण पकडलं, काही हं. आपण त्याला मद्य वगैरे पाजलं, तर ते घुबड मग एखादं कुठं काही आपल्याला धन सापडतंय का? हां, हां. धन माहिती आहे का? हे हं. घुबडाकडून जाणून घ्यायचं असतंय. गुप्तधन. हां, गुप्तधन. त्या पद्धतीनं त्या घुबडांना म्हणजे जसं ते मद्य घेतल्यानंतर माणसाचा पण आवाज हं. बदलतो ना. हं. माणूस पण बोलायला लागतोच की. हं. हं. मग तशा त्या पद्धतीने त्या पक्ष्याचा थोडाफार आवाज बदलतो किंवा त्यांचं जे काही हे आहे, त्यांचं ओरडणं आहे, ते वेगळ्या पद्धतीचं येतं. आणि मग हे आपण वेगळंच काहीतरी समजतो. मग त्या पद्धतीने अशा काही अंधश्रद्धा आहेत, की हं. समाजामध्ये की त्या घुबडांना या गुप्तधनासाठी त्यांची शिकार होते. हं. पण तसं मुळात काहीच नाही. हं. किंवा अजूनही काही अंधश्रद्धा महिलांमध्ये, की जर या घुबडाला एखादा खडा मारला कोणी, तर हं. ते घुबड खडा उचलतं आणि पाण्यात नेऊन टाकतं. बरं, बरं. मग खडा विरघळू लागला, की माणूसही विरघळतो. म्हणजे ह्या भ्रामक सगळ्या कल्पना आहेत. त्या हं. सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हं. याला कोणतंही हं. वैज्ञानिक म्हणजे कारण नाही तसं काही हं. किंवा ते काहीच खरं नाही. सगळं ते खोटंच आहे. आम्ही म्हणजे लहानपणी हं. घुबड हा आपल्यासाठी खूप उपयुक्तच आहे. बरं, मी बरं. आता म्हणालो, की तुम्हाला ते उंदीर खातात. हं. त्यांचं आवडतं खाद्य. हं. एका उंदराची जी काही जोडी आहे मेल-फिमेल हं. त्यांचं जर त्याच्या जोड्याच त्यांची पिल्लं जर कोणीच नाही खाल्ली, हं. तर जवळपास 900 पेक्षा जास्त ते वर्षाकाठी पिल्लं देतात. उंदरं. हां, एक जोडी आहे हं. मेल-फिमेल हं. त्यांची पिल्लं, हं. त्यांची पिल्लं असे हं. सगळे जर आपण बेरीज करत गेलो, हं. तर ते 800-900 पेक्षा जास्त जातात. ती पृथ्वी व्यापून टाकतील काही हां. वर्षामध्ये. आणि जर मग ह्या घुबडाने उंदरच खाणं बंद केले, हं. तर सगळीकडे उंदराचा सुळसुळाट होईल. हं. शेतकऱ्यांना किती त्रास होईल. हं. सगळ्यात जास्त नुकसान उंदीरच करतात. मग घुबडाने एखादं जर उंदीर खाऊन टाकला, तर पुढचे जे काही 800-900 पिढ्या जन्माला येणार आहेत, त्या हं. थांबतात. म्हणजे पर्यायानं हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो, की मांजर आडवी जाणे हं. किंवा कावळे जर ओरडले घरापुढे येऊन, तर कुणीतरी पाहुणे येणार. हो, हो. तर अशा प्रकारच्या आपण कल्पना किंवा अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये आजही आहेत. हो, खरंच आहे. सर, पक्षी निरीक्षण हा जो छंद आहे, तो सोपा नाहीये. त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तुम्हाला माळरानं तोडावी लागतात, जंगलं तोडावी लागतात आणि साहजिकच जंगल म्हणलं की भय आलं. तर असे भयाचे प्रसंग, प्रचंड भीती वाटणारे प्रसंग तुमच्यावर काही गुदरले आहेत काय? पक्षी निरीक्षणासाठी आम्ही प्रचंड फिरलो हां, आणि काही ठिकाणी आम्हाला असे अनुभवही आले. हां, एकदा आम्ही जवळा बाजारजवळ जे पुरजळ तळ आहे छोटंसं, त्या ठिकाणी आम्ही पक्षी निरीक्षण करत होतो. हं, डॉक्टर संदीप साखरे आणि मी. हं, आम्ही असं वाळूमध्ये खड्डा केला खोल. हं. त्या खड्ड्यामध्ये बसायचो आणि वरून असं एक टोपलं आहे, ओह माय ते गॉड! झाकून हां, ठेवायचं हां, आणि समोर मग आम्ही फ्लेमिंगो पक्षी आहेत, हां, रोहित पक्षी. हां. त्या रोहित पक्ष्यांची आम्ही निरीक्षण म्हणजे करत होतो. फ्लेमिंगोचं नाव रोहित पक्षी मराठीमध्ये. मराठीमध्ये. अच्छा, रोहित अच्छा. पक्षी. त्या रोहित पक्ष्यांना पाहण्यासाठी आम्ही तसं करायचो.
आणि मग ते एकदा आम्ही दोघं असं बसलेलं असताना आमच्या पाठीमागून शेकडो जे काही काळविट आहेत त्यांचा कळप आला. अक्षरशः ते आमच्या अंगावर वरून उड्या मारून गेले. म्हणजे हा एक प्रसंग भयानकच होता. जर ते त्यांचे उड्या आपल्या अंगावर पडल्या असत्या, तर आपण तिथं दबलोच असतो. हा एक म्हणजे अंगावर काटा येणार हा एक प्रसंग आहे. अजून एक प्रसंग मला सांगावा वाटतो, की ज्यावेळेस मी अनिल उरटवाड, डॉक्टर सुजित नरवाडे सर यांच्यासोबत आम्ही बिदरला पक्षी निरीक्षणासाठी, पक्षी सर्वेक्षण करण्यासाठी गेलो होतो. बरोबर. तनमोर पक्षी आणि माळढोक पक्षी या पक्ष्यांचा तिथे सर्व्हे चालू होता. बरं. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी आणि कर्नाटक गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने. मग त्या ठिकाणी आम्ही चोंडी गावाच्या पलीकडे गेला असताना, आम्ही काही अंतरावर तिघं जण आम्ही चालत होतो आणि मग मला असं लक्षात आलं, की आता माझा रस्ता चुकलाय. मी एवढ्या गवतात गेलो, गवत फार उंच होतं आणि मग ते तिथून आवाजही जात नव्हता किंवा मी भरकटलो हे मला कळालं होतं. पण आता मग कुठे जायचं? त्या गवतामध्ये पाय फसायचे, बरोबर. रस्ता उरकायचा नाही. म्हणजे न चालता सुद्धा घाम फुटायला लागला. बरोबर. म्हणजे इथं काही हिंस्र प्राणी आहेत का? कारण सगळं ते अनोळखी जंगल होतं. मग अशा अनोळखी जंगलामध्ये खरं तर वावरणं ते जिकिरीचंच असतं. असं वाटतं आपल्याला, की माळरानाला कुठं धोका असतो. दूरपर्यंत दिसतं ना, बरोबर. पण तसं मुळात नसतंच. बरोबर. धोका हा कुठेही असतो. माळरान असो, जंगल असो का पाण्याचं ठिकाण असो. मग ह्या माळरानावर सुद्धा धोका असतो. माळरानावरचे काही विंचू असतात, विषारी असतात. माळरानावरचे साप विषारी असतात. त्या गवतामध्ये आपल्याला काही दिसणार नाही. आपण त्यांना पाहण्याच्या अगोदर तेच आपल्याला पाहतात. बरोबर. ते आपल्याला जाणवतात. बरोबर. मग अशा या माळरानावर फिरणं सुद्धा फार जिकिरीच होतं आणि तेव्हा रस्ता चुकल्यानंतर जी माझी घाबरगुंडी झाली होती, ती मला अजूनही आठवते. म्हणजे त्यानंतर मग मी फार वेगाने एका चिंचेच्या झाडाकडे गेलो. चिंचेच्या झाडा उंच गेलो आणि तिथून बघितलं ते दोघं जण येत आहेत. हे आमच्यासारख्याला तर चिंचेच्या काय कुठल्या झाडावर चढता येणार नाही असा काही आमच्या प्रसंग गुजरला. हा एक अनुभव होता. अजून एक त्याच बिदर जिल्ह्यामधला एक अनुभव होता. आम्ही चालत होतो आणि चालत असताना अचानक एक पाडस माझ्या पायामध्ये आलं. ते पाडस खरं तर दूर जायला पाहिजे होतं. पण दूर गेलंच नाही. समोर एक झुडूप होतं. त्या झुडपाच्या दिशेने जायला पाहिजे होतं. पण ते मी ज्या दिशेने आलो त्याच दिशेने ते येत होतं. म्हणजे त्या पाडसाला सुद्धा कशाची तरी भीती होती. पण ती मला दिसत नव्हती. त्या झुडपाच्या पलीकडे काहीतरी होतं. हे त्याला कळत होतं, मला पण कळत होतं. पण काय होतं हे तेव्हा पण सांगता येत नव्हतं आणि आताही सांगता येत नाही. पण त्यावेळेस जी मनामध्ये भीती उमटली होती ती प्रचंड होती. मग पुढे जाण्यापेक्षा आपण आपल्या गाडीकडेच गेलं पाहिजे, पाठीमागेच गेलं पाहिजे. हे मला तेव्हा कळालं आणि मग आम्ही वेगानं ते पाडस तर माझ्या पाठीमागे निघूनच गेलं. मी सुद्धा तो रस्ता सोडून मी पाठीमागे वापस आलो. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा काही जीवघेणे प्रसंग जंगलामध्ये येत असतात. बरं, पक्षी निरीक्षणाचा जर आपल्याला छंद करायचा असेल, तर विद्यार्थ्यासाठी म्हणा किंवा हं. सामान्य जनासाठी म्हणा, तर मानसिक तयारी काय लागते आणि आयुध कुठली लागतात? कारण हा छंद सोपा नाहीये. आयुध फार काही म्हणजे आवश्यक फार काही वस्तूची गरज पडत नाही. दुर्बीण वगैरे. आपल्याकडं एखादे वही असेल, त्याला आपण नोटपॅड म्हणतो, नोंदवही असेल, पेन आहे. जर एखाद्याला कोणाला चित्रच काढता येत असतील, तर काही रंगीत पेन्सिली असल्या, तर म्हणजे त्या पक्षाचं चित्र काढता येतं. आणि त्यानंतर पुढे दुर्बीण आहे. दुर्बीण ही कोणतीही कंपनीची असो, पण ती 10-50 ची दुर्बीण शक्यतो असावी. मी वापरतो 10-50 चीच. बरं. म्हणजे मी जी काही दुर्बीण वापरतो, मला जे डोळ्याने दिसतं माझ्या समोर, त्याच्यापेक्षा 8 पट मला ती प्रतिमा मोठी दिसते. बरं. त्यापेक्षा मला म्हणजे 10 पट प्रतिमा मोठी दिसते. बरं. 8 किंवा 10 पट प्रतिमा मोठी दिसणारी दुर्बीण कोणतीही चालते. बरोबर. म्हणजे दुर्बीण सगळ्यात उत्तम आहे असं मला वाटतं. कारण काय होतं, की आपण जर कॅमेरा वापरला त्या फोटो काढण्यासाठी किंवा निरीक्षणासाठी, तर आपण जास्त आपण पक्ष्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. कॅमेरा घेऊन हं. आणि मग त्यामुळे ते पक्षी डिस्टर्ब होतात. ते पक्षी घाबरतात, गोंधळतात आणि ते निघून जातात. त्यांच्या नैसर्गिक आपल्याला ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळत नाहीत. हो. मग त्यामुळे कॅमेरा, दुर्बीण याच्यापेक्षा कॅमेरा शूट करण्यापेक्षा दुर्बीण जर असेल, तर आपण एका ठिकाणी बसून त्यांच्या नोंदी आपण व्यवस्थितपणे आपण टिप्पण घेऊ शकतो. ही एक महत्त्वाची गोष्ट वाटते मला. कॅमेरा असेल तर त्याला स्टँड वगैरे आणि बाकीच्या हां, काही गोष्टी. जर पक्ष्यांचे नेस्टिंग असेल चालू, जसं धनेश पक्ष्यांचे नेस्टिंग आहे किंवा तांबट पक्ष्याचे नेस्टिंग आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला स्टँड, कॅमेरा शूटिंगसाठी तो चालतो. पण जर पान पक्ष्यांचे निरीक्षण करायचे असतील, वारकऱ्याचं निरीक्षण करायचं असेल, गल पक्ष्याचं निरीक्षण करायचं असेल, रोहित पक्षीचं निरीक्षण करायचं असेल, त्यावेळेस आपण ते कॅमेरा स्टँड घेऊन आपण नाही फिरू शकत फार. बरं. पाण्यामध्ये पडण्याची भीती असते किंवा पाण्यामध्ये ते कॅमेरा भिजला तर खराब होण्याची शक्यता असते. पण ज्या ठिकाणी कोरडी जागा आहे, त्या ठिकाणी आपण कॅमेराचा वापर करू शकतो. पण ते नेस्टिंग पुरताच. पण पक्षी जर सारखे फिरत असतील, तर एवढं जड कॅमेरा घेऊन आपण त्याच्या पाठीमागे फिरणं शक्य पण नाही. बरोबर. म्हणजे ओझं आहे ते. त्यामुळे आपण गळ्यात दुर्बीण असली, हातामध्ये नोंदवही असली, पेन असले, पाण्याची एक बॉटल असली, की पक्षी निरीक्षण उत्तम होतं. तर पक्षी निरीक्षण करत असताना अ, बऱ्याच वेळा तुम्हाला एका ठिकाणी हं, काही तास थांबावं लागतं. हं. पक्षी येण्याकरता किंवा त्यांना तुम्हाला जे काही अपेक्षित त्यांच्या काही मूव्हमेंट्स आहेत ते टिपण्याकरता विशिष्ट अँगलमधून. हं.
तर त्यावेळी फार मोठा कस लागतो तुमच्या पेशन्सचा. त्याबद्दल काय वाटेल? आम्हाला ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटते आणि कौतुकाची वाटते तुमच्या. एखाद्या पक्ष्याच्या घरट्याचं निरीक्षण करणं किंवा एखाद्या पक्षाचं निरीक्षण करणं हे त्याला तासनतास लागतात. की तो घरटी कसं बनवतो वगैरे वगैरे. जसं की मी आता काही महिन्यापूर्वी इंडियन ग्रे हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे. त्या पक्षावर आम्ही काम केलं. म्हणजे त्याच्या पक्ष्याच्या निरीक्षणाच्या नोंदी केल्या. आपल्या परभणीचे जे काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर आहे, त्या परिसरामध्ये या पक्षाची नेस्टिंग होती. मग त्या पक्षाचे आम्ही निरीक्षण केलं. त्या एका नारळाच्या झाडापासून तर एका पाम ट्री पर्यंत जे अंतर आहे, मी पाम ट्री खाली बसलेला असायचो आणि समोर धनेश पक्षी त्या नारळाच्या झाडावर त्याचं घरटं होतं, ढोली होती. मग माझे जे काही नोंदी होत्या, त्या नोंदीवरून मी 406 तास त्या पक्षाच्या घरट्यासमोर बसलेलो आहे, माझ्या नोंदीनुसार. किती? 406 तास. मित्रांनो, यावरून तुम्हाला कल्पना येईल की पक्षी निरीक्षण किती अवघड आहे आणि किती पेशन्स लागतो आणि हे सगळं करण्यासाठी तुमचं मुख्य म्हणजे पक्षावर आणि एकूणच निसर्गावर प्रचंड प्रेम असावं लागतं. नाही का सर? हो, हो. खरीच आहे. म्हणजे खूप वेळ आपल्याला त्यांची वाट पाहावी लागते पक्ष्यांची. आपल्यानुसार काय ते काही कुठे जाणार नाहीत. त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला जागा बदलाव्या लागतात. त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला जावं लागतं. म्हणजेच पक्षी निरीक्षण आपल्याला उत्तम करता येतं, असं मला वाटतं. बरोबर. आणि निरीक्षणाला जाताना आपण नेहमी सूर्याकडे आपली पाठ असली पाहिजे. बरोबर. ज्या दिशेला सूर्य आहे, तिकडे आपली पाठ करायची. का बरं? जे काही पक्ष्यांचे जे रंग असतात, ते रंग तसं आपण गेलो तर त्यांचे सुंदर रंग दिसतात आपल्याला. बरोबर. जर आपण सूर्य पूर्वेला आहे आणि आपण पूर्वेकडे जर चालत गेलो, तर तो सूर्याचा जो काही प्रकाश तो आपल्या डोळ्यावर येईल आणि आपल्या डोळ्यावर आल्यामुळे त्या पक्षाचे जे काही मूळ रंग आहे, ते आपल्याला दिसणारच नाहीत. हेच बारकावे पक्षी निरीक्षणातील आम्हाला समजण्याकरता आम्ही तुम्हाला या मुलाखतीमध्ये बोलावलेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट वाटते आमच्यासाठी किंवा कुतूहलाची गोष्ट वाटते, की बऱ्याच वेळा तुम्हाला जंगलामध्ये राहावं लागतं. तुम्हाला तिथं कॅम्प करावं लागतं. तशा वेळी राहण्याची सोय किंवा राहत असताना येणाऱ्या अडचणी, त्याचा सामना तुम्ही कसा करता? अनेक वेळा आम्ही जंगलात मुक्कामाला राहिलो. कधी झाडावर राहिलो, बरोबर. मचाण बांधून. हां, हां. मचाणावर आम्ही 3 वेळेस आतापर्यंत मचाणावर मुक्काम केला. आम्ही बरं. जमिनीवर 5-6 वेळेस मुक्काम केला जंगलामध्ये. बरोबर. आणि मग त्यावेळेस एक तर मनात भीती असते. कधी-कधी जर आकाशामध्ये चंद्र असेल, तर थोडाफार प्रकाश आपल्याला जंगलावर पसरलेला दिसतो. पण ज्यावेळेस चंद्र अस्ताला जातो, त्यावेळेस मात्र मग जंगलामध्ये पूर्ण अंधकार होतो. जवळचं पण काही दिसत नाही. बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला डोळ्यापेक्षा कानावर जास्त विश्वास ठेवावा लागतो. हां, ते कसं ते तुमच्या पुस्तकातही आलेलं आहे. ते थोडं आम्हाला थोडं विशेष म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणारच नाही काही, पण आपल्याला ऐकू मात्र येतं. बरोबर. आम्ही खोकड्यांचा अभ्यास करताना ज्यावेळेस एका दरीमधून खॅक खॅक खे, खॅक खॅक खे असा मोठा आवाज आला. त्यावेळेस हा आवाज कशाचा हे कळत नाही सुरुवातीला. कारण सगळीकडे अंधार होता, सूर्य अस्ताला गेलेला होता. तो आवाज एवढा भीतीदायक आला, तो जवळ-जवळ यायला, जवळ-जवळ यायला लागला, की हा एखादा वेगळाच प्राणी आहे की काय? असं सुरुवातीला वाटलं. आणि मग आता हे टेंट सगळा गोळा करावा, सगळं गुंडाळून घ्यावं आणि निघून जावं, असं मनोमन वाटलं. मग मी अनिल उरटवाड आहे, विजय ढाकणे सर आहेत, त्यानंतर गणेश कुरा आहेत. हे आम्ही सगळे असे बसलेलो होतो. पुष्पराज मांडवगडे त्या कॅम्पमध्ये, त्या टेंटमध्ये. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं, की आता थोडा वेळ आपण बसूया, आपण काय घडतंय नेमकं पुढे बघू. जर तो आवाज जास्तच भीतीदायक वाटत असला, जवळ यायला लागला, तर मग आपण सुरक्षेसाठी आपण इथं जागा हलवली पाहिजे. म्हणजे हा एक प्रचंड अनुभव. पण त्यानंतर काही वेळानंतर कळालं, की हा आवाज आम्ही बॅटरी त्याच्यावर चमकवली आणि हा आवाज कळला, की हा खोकड हे आवाज करतायत. बरोबर. म्हणजे एखाद्या दरीतून प्रचंड आवाज येणारा जो आहे, खॅक खॅक असा आवाज, तो त्या खोकडांचा होता. हा एक प्रसंग. एकदा आम्ही मचाणावर बसलेले असताना खालून रानडुकराचा मोठा कळपच गेला खालून. तेही हिंसक असतात. रानडुकर. म्हणजे एवढ्या वेगानं आले आणि एवढ्या वेगानं ते निघून गेले, की कधी असं वाटतं, की आपण झाडावर पडतो की काय? हा एक प्रसंग आहे. एका संध्याकाळी तर प्रचंड पाऊस झाला होता. प्रचंड वारं आलं होतं. तशा वेळेस आपण जंगलामध्ये असुरक्षित असतो. प्रचंड वादळ असतं, प्रचंड पाऊस असतो. मग आपल्याला प्राण्यांचं भय असतं. प्राण्यांचं भय असतं. आपल्याला रस्ता दिसत नाही, वाट सापडत नाही. म्हणजे असे काही प्रसंग जंगलामध्ये आले. बरं. मुक्कामाला असताना संध्याकाळी. बरं. आता हे तुमच्या छंदाचं एकूणच रूप जर पाहिलं, प्रकार पाहिला, तर कुठल्याही आई-वडिलांना आपल्या मुलांनी हा छंद करावा असं फार वाटणार नाही. किंवा एखादा विद्यार्थी किंवा एखादा माणूस या छंदाकडे वळला, तर त्याला घरून सहकार्यही मिळणार नाही आणि मुख्य म्हणजे परवानगीही मिळणार नाही. कारण ते थोडंसं धाडसाचं काम आहे, थोडंसं अडचणीत आणणारं काम आहे, अ, भय वाटणारं काम आहे. तर हे तुमच्याही घरी झालंच असेल आई-वडिलांकडून. हो. तर त्याला कशी तुम्ही मात दिलीत? ज्यावेळेस मी सुरुवातीला पक्षी निरीक्षण करायला जायचो, त्यावेळेस आई म्हणायची, तुला नोकरी आहे. हां, तू नोकरी करू शकतोस. तू हां, शाळेत जायचं, हां, घरी यायचं. हां. शनिवारी
रविवारी आराम करायचा, हा. कुठे बाहेर भटकण्यापेक्षा. म्हणजे आपलं मध्यमवर्गीय जगणं हा. सुरक्षित म्हणजे असलेलं आवश्यकता नसताना कशाला तू हे करतोय? धोक्यात जीव घालायचा. उठाठेव कशाला करतोय? पहाटे 4लाच मोटरसायकल घेऊन घराच्या बाहेर पडायचं. रात्रीच्या शिळ्या भाकरी बांधायच्या, घेऊन जायच्या. मग घरच्या आमच्या मिसेस सुद्धा म्हणायच्या, की "हे फार सारखं भटकणं असं काही बरं नव्हे." पण मी म्हणायचो, की मला ती आवड आहे. आपण त्या आवड आपण जोपासली पाहिजे. मला तर नोकरी आहे, ते मला पैसा पुरवतं मला जगण्यासाठी. पण मला जगण्याची अजून काही उमेद आहे. ती उमेद जीवन ठेवण्यासाठी मला हे पक्षी निरीक्षण केलं पाहिजे. सुरुवातीला घरून थोडा विरोध झाला. भाऊ म्हणायचे, "आता तुम्ही गेलं नाही पाहिजे." पण घरच्यांना लक्षात आलं, की हे जे करतायत ते खूप चांगलं करते. म्हणजे ज्या पक्ष्यांना बोलता येत नाही, ज्या प्राण्यांना काही सांगता येत नाही, अशांच्या हा नोंदी करत आहे. म्हणजे याच्यापूर्वी काही जणांनी नोंदी केलेल्या आहेत. त्याच्या पलीकडच्या काही नोंदी मला काही सापडतात का? हे मी घरच्यांना सांगायचो, "मी आज हे पाहिलंय, उद्या ते पाहिलंय." मग त्यांना हळू-हळू ते कळायला लागलं, की आपण चांगलं काम करतोय. मग कुठेतरी पेपरमध्ये एखादा लेख छापून येतो. तो लेख वाचला की घरचे आनंदित होतात, की "अरे, काहीतरी महत्त्वाचं करतोय. कधीच कोणाचा काही पेपरमध्ये फोटो आला नाही, पण याचा फोटो पेपरमध्ये येत आहे. म्हणजे हा खरंच काहीतरी चांगलं काम करतोय." ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने साहित्य संस्कृती मंडळाने जो काही श्री पेंडसे पुरस्कार कादंबरीला जाहीर झाला आणि मग तो पुरस्कार घेण्यासाठी माझी आई, माझे वडील, अ, माझी बायको अनुराधा, माझ्या मुली, भावाची मुलं आम्ही सगळेजण ज्यावेळेस मुंबईला गेलो, त्यावेळेस त्यांना डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या, की ज्यावेळेस आई-वडील आपल्याला हे विरोध करायचे, आज तेच म्हणतात, की "तू काहीतरी आज काही नवीन केलंस का? आज काही नवीन पक्षी बघितलेस का?" म्हणजे हे तर आता आवर्जून विचारतात. म्हणजे सुरुवातीला झालेला जे काही विरोध होता, तो आता विरोध नाही, तो आता कौतुकच आहे. मग त्यामुळे आता ते मला विरोध न करता, ते आता उलट मला सपोर्ट करतात. सर आपण पक्षी निरीक्षणामध्ये फार मोठं काम केलेलं आहे आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि याने प्रेरित होऊन मला वाटतं की अनेक लोक मुख्यतः विद्यार्थी पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासतील आणि त्यायोगे निसर्गाशी जोडतील असं मला वाटतं, कारण हे आज खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि खूप माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सर आपले आणि सायंटिस्ट काही आपले स्टुडिओ आहे, तुम्ही मुलाखती घेत आहेत, याबद्दल आपले सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.